मंडळी, मालवणला फिरायला आल्यानंतर त्याच्या जवळ असलेले हे सुंदर असे ठिकाण तुम्ही पाहिलाय का? चला तर मी दाखवतो कोकणातील एक जबरदस्त असे लोकेशन. तर हे ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यातील खवणे बीच. चला तर मग या सुंदर अशा ठिकाणी कसे पोहोचायचे आणि याची संपूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो, मालवण पासून खवणे बीच पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 22 किलोमीटरचे अंतर आहे. अर्ध्या तासामध्ये आपण या ठिकाणी पोहोचू शकतोय. आजच्या कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवसामध्ये आम्ही सकाळी सरस्वती बोटिंगच्या माध्यमातून आम्ही लाईट हाऊस पाहिलं आणि त्याच्यानंतर आता आलेलो आहोत आम्ही तिथूनच जवळ असलेला खवणे बीच, जो सुप्रसिद्ध असा आहे या कोकणामधला. आणि या ठिकाणी आम्ही आता सध्या कायाकिंग करायला आलेलो आहोत आणि खूप धमाल मजा मस्ती होणार आहे परत एकदा या ठिकाणी. हे दुसरं लोकेशन आमचं पहिल्या दिवसाचं आणि समुद्र अथांग पसरलेला समुद्र आहे आणि त्याच बाजूला एका बाजूला आपल्याला या ठिकाणी माझ्या पाठींबा पाहू शकता कायाकिंग आपल्याला करायचं आहे. छोट्या छोट्या बोटी आहेत, त्याच्यात बसून आपल्याला त्या राईड करायच्या आहेत पाण्यामध्ये. तर आपली गँग आता यायला टीम गप्रे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टीम गप्रे आलेले आहे. क्वालिटी अभिदा काय वाटते सांगा? कायाकिंग राईड करा मजा येणार. पैसे वसूल ट्रिपचं. अरे बापरे, कसा काय वाटतंय कायाकिंग सचिन? आणि हे आपल्या दोन मेंबरांना विचारा. इकडं सिद्धू भावा, शेवट लोकेशन बघून काय वाटते? खतरनाक. दुसरं लोकेशन कसा बाप लोकेशन. तर सुरुवातीला त्याच्यामध्ये बसायच्या अगोदर आपल्याला सेफ्टीसाठी हे लाईफ जॅकेट घालावे लागतात. हे कंपल्सरी आहे मित्रांनो. इथे कधी आला तर सुरुवातीला लाईफ जॅकेट घालायला विसरू नका. चलो, मला खवणे बीचवरती आल्यानंतर आम्हाला कायाकिंग करायचे होते. यासाठी आम्ही योग्य पर्याय निवडला, तो म्हणजे गौरव दादांची गौरव कायाकिंग. सेफ्टी जॅकेट घातले आणि आम्ही निघालो पाण्यामधील एक जबरदस्त असा सुंदर अनुभव घ्यायला. या छोट्याशा बोटीमध्ये बसून आतमध्ये पाण्यामध्ये 1-1.5-2 किलोमीटरची राईड आपल्याला स्वतः करावी लागते. मित्रांनो, खवणे बीच म्हणजे स्वच्छ निळे पाणी, पांढरे शुभ्र आकाश, हिरवागार निसर्ग आणि याच निसर्गाच्या सानिध्यात असलेले फार कमी लोकांना माहित असलेले हे सुंदर असे ठिकाण आहे. मित्रांनो, ही राईड करत असताना आपल्याला पाण्यामध्येच असलेले हे कांदळवनचे जंगल पाहायला मिळते. या जंगलामध्ये आपल्याला या बोटीच्या माध्यमातून राईड करावी लागते. आम्ही निप्पाणीमधील 5 क्रिएटर गेलो होतो. मी, सचिन जाधव, आबी बर्गे, सिद्धू पंचक्रोशी आणि निखिल कासाळ अशा 5 मित्रांनी आम्ही कोकणामध्ये 2 दिवसामध्ये खूप धमाल केली. मित्रांनो, अशा बीच वरती जर तुम्ही आला तर या ठिकाणी तुम्ही कायाकिंग, समुद्राची सफारी, बॅक वॉटर सफारी, त्याचबरोबर समुद्राच्या किनारी रिलॅक्सपणा अनुभवू शकता. ही राईड करत असताना आम्हाला खूप मजा आली आणि 1 किलोमीटर आत आल्यानंतर आम्हाला असे एक ठिकाण मिळाले ज्या ठिकाणी आम्ही विचारही केला नव्हता. पाण्यामध्ये उतरून आम्ही पुढे चालत गेलो तर नैसर्गिक वाहत असणारा एक झरा आम्हाला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये आपण पाय सोडून बसून आपल्या पायाला फिश स्पा सुद्धा या ठिकाणी गौरव कायाच्या माध्यमातून दिली गेली. ज्या गोष्टी बाहेर आपल्याला पैसे देऊन कराव्या लागतात, त्याच गोष्टी आपल्याला कोकणामध्ये आल्यानंतर निसर्गाकडून अशाच मोफत मिळतात. फक्त अट अशी आहे की आपण त्या ठिकाणी कोणताही कचरा केला जाऊ नये, आपल्यामुळे निसर्गाला हानी पोहोचेल असे कोणतेही कृत्य केले जाऊ नये. तुम्ही खवणे बीचला जर कधी आलात तर या ठिकाणी जे आपण कायाकिंग करतोय तर या ठिकाणी गौरव काया म्हणून आहे आपल्याला. तर दादा आपल्या सोबत आहेत, याची नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्क्रीनला त्यांचा नंबर देते भावानो. कारण बेसिक ज्या इथं जे काय आहे ते प्रॉपर ते आपल्याला फिरून दाखवत आमच्या सोबत ते आलेले आहेत. आणि या ठिकाणी आता सध्या आम्ही फिश स्पा करत आहोत. म्हणजे आपण बाहेर जर करायला गेलो स्पा, फिश स्पा, तर या ठिकाणी आपल्याला पैसे घेऊन करतात. पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला एकदम निसर्गरम्य वातावरण, नेचर मध्ये संपूर्णपणे आपल्याला या ठिकाणी फ्री मध्ये होत आहे. निसर्गाची किमया म्हणावं लागेल आपल्याला त्याला. आणि पायाला खूप छान सुंदर वाटत आहे, रिलॅक्स वाटत आहे. दिवसभर एवढं फिरलोय पण आता इथं आल्यानंतर एकदम समाधान. तर नक्की गौरव कायाला एकदा नक्की भेट द्या मित्रांनो. गौरव कायाला संपर्क करून आम्ही या ठिकाणी आलो आणि खवणे बीचवरील प्रसिद्ध अशा कायाकिंगच्या राईड आम्ही या पाण्यामध्ये सर्वांनी मिळून केला. मित्रांनो, आमच्यासाठी खूप सुंदर छान असा अनुभव होता. कोकणामध्ये अशी सुद्धा ठिकाणे असतील हे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला पाहायला मिळाले आणि गौरव कायाने आम्हाला खूप छान सुंदर अशी सर्व्हिस सुद्धा दिली. मित्रांनो, जर कधी कोकणात फिरायला आला असाल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी फिरा, मालवण फिरा, काही फिरा, पण तुम्ही खवणे बीचला मित्रांनो मिस करू नका. कारण खूप सुंदर छान असं लोकेशन आहे. या
ठिकाणी जर तुम्ही कधी आलात तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, गौरव कायाला एकदा नक्की संपर्क करू शकता मित्रांनो. आपल्याला पूर्ण ठिकाणाची माहिती समजावून सांगतात, एक्सप्लोर करायला हेल्प करतात आणि या ठिकाणी आपल्याला पर पर्सन फक्त 200 रुपये या ठिकाणी चार्जेस आहेत. मित्रांनो, या खवणे बीच पासून आपल्याला शिरोडा बीच, वेंगुर्ला बीच ही ठिकाणे जवळ लागतात. याचबरोबर आपल्याला प्रसिद्ध असे समुद्रामध्ये 15 किलोमीटर आत पाहायला जाणारे जे लाईट हाऊस आहे, हे लाईट हाऊस सुद्धा आपण नेवतीमधून पाहू शकतोय. तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहे, तो सुद्धा आपण पाहूया. आणि याचबरोबर मालवणमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला बरीच लोकेशन आहेत सुंदर सुंदर अशी, हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशाच व्हिडिओच्या माध्यमातून नक्की भेटूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा. आणि अशाच सुंदर सुंदर व्हिडिओसाठी आजच आपल्या रोकटोक विशाल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच व्हिडिओच्या माध्यमातून. जय शिवराय.